केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार। सीतारामन यावेळी सलग 8वा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करण्याच्या तयारीत। यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देशवासियांमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करेल आणि नवी ऊर्जा देईल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। देवी लक्ष्मी गरीब आणि मध्यम वर्गावर कृपा करो, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आयकर सवलतीचे संकेत। केंद्रीय अर्थसंकल्पाचे एबीपी माझावर सकाळी 10 पासून लाईव्ह कव्हरेज। आजच्या अर्थसंकल्पात 100 अमृत गाड्या चालवण्याची घोषणा, तसंच 10हून अधिक नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा होऊ शकते। आजच्या अर्थसंकल्पात केंद्र प्राप्तिकरात मोठे बदल करण्याच्या तयारीत। 20% आणि 30%च्या स्लॅबमध्ये बदल होऊ शकतात। एनपीएस, ईपीएस आणि यूपीएस सारख्या पेन्शन योजनांबाबत मोठ्या घोषणेची शक्यता। ईपीएस अंतर्गत किमान पेन्शन ₹5,000 असू शकते। शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा, येत्या सोमवारी शरद पवार दिल्लीतल्या संसदेच्या कामकाजात सहभागी होणार। राज ठाकरेंनी सरकारला केलेल्या प्रश्नाचं सामनातून समर्थन। तुमचा विजय खरा आहे का? आमची मतं कुठे गेली? हा राज ठाकरेंनी सरकारला केलेला सवाल बरोबर असल्याचा सामनात उल्लेख। अद्याप शिंदे ठाकरेंमध्ये अंतर वाढलेलं नाही, त्यामुळे संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थी नोंदणीचा गैरप्रकार निदर्शनास। महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरेंची एक्सपोज, तर कोणत्याही प्रकारची फसवणूक केल्यास कारवाई करण्याचा तटकरेंचा इशारा। लातूर जिल्ह्यातील 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द। योजनेत पारदर्शकता आणल्यामुळे अर्जांची छाननी। निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील सुमारे 5 लाख लाडक्या बहिणी लाभार्थी। राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार। छगन भुजबळांचं राज्यपाल पदाबाबत अतिशय मोठं विधान। मी राज्यपाल पदाचा अपमान करू इच्छित नाही, भुजबळांचं वक्तव्य। प्रसिद्ध बिल्डर आणि मंत्री मंगलप्रभात लोढांच्या दोन्ही मुलांमधील वाद मध्यस्थांमार्फत सोडवला जाणार। त्यासाठी न्यायालयाकडून 5 आठवड्यांची मुदत। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती करणार मध्यस्थी। जुन्या एल्फिन्स्टन पुलाचं तोडकाम विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यावर करा। आमदार आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नियुक्तीला स्थगिती। पटोलेंनी एआयसीसीची परवानगी न घेता नांदेड आणि नवी मुंबई येथील जिल्हाध्यक्षांची परस्पर नियुक्ती केली होती। रमेश चन्नीथला यांनी पत्र काढून दिली, दोन्ही नियुक्तींना स्थगिती। पंकजा मुंडेंचा आज जालन्यात दौरा। पंकजा मुंडेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज मालेगाव दौऱ्यावर। विविध शाळांना भेटी देऊन घेणार शिक्षण विभागाचा आढावा। एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांना आता ऑनलाईन परवानगी मिळणार। ऑफलाईन परवानगीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय। जानेवारीमध्ये मुंबईतील मालमत्ता नोंदणीनं गेल्या 13 वर्षातील उच्चांक गाठला। मुंबईत जानेवारी 2025 मध्ये 11,773 मालमत्तांची नोंदणी। आजपासून रिक्षा टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागला, तसंच स्कूल कॅबच्या दरात 8 रुपयांनी वाढ। मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार। कर्नाक पुलाच्या गर्डरचं काम पूर्ण। कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेली 550 मेट्रिक टन वजनी गर्डर रेल्वे भागात बसवण्याच्या कामाला यश। मध्य रेल्वे मार्गावर रविवारी माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक। रविवारी पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते कांदिवली 5व्या मार्गिकेवर ब्लॉक। मेगा ब्लॉक सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर या रविवारी कोणताही मेगा ब्लॉक नाही। कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारण्यासाठी मध्य रेल्वेचा आज रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक। शेवटची कर्जत लोकल 11:51 सीएसएमटीतून सुटणार। 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक।
मुंबईत तब्बल 30 तास पाणीपुरवठा राहणार बंद. नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी 5 आणि 6 फेब्रुवारीला जोगेश्वरी ते वांद्रे, कुर्ला, अंधेरीत पाणीपुरवठा बंद राहणार. आजपासून सिद्धिविनायक मंदिरात प्रवेशासाठी नवी नियमावली. ड्रेस कोड रद्द करत केवळ अंगभर कपडे घालण्याचं मंदिर न्यासाकडून आवाहन. अंग प्रदर्शन करणारे कपडे घातल्यास मंदिरात प्रवेश नसल्याचा नियम लागू होणार. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू होणार. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची आशिष शेलारांकडून पाहणी. मुंबईच्या भायखळ्याच्या वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचं आयोजन. यावेळी विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून भारताच्या प्रतीकांचं दर्शन घडवण्यात आलं. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच सिंगल विंडो फार्मर पोर्टल तयार करणार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती गठीत. सातारा जिल्ह्यात 1 रुपयात पीक विमा योजनेत घोटाळा. 18,755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न. कृषी विभागाच्या पडताळणीत ही बाब समोर. अशोक धोडींच्या कारच्या डिक्कीत सापडला मृतदेह. हा मृतदेह धोडींचाच असल्याची पोलिसांची माहिती. गेल्या 12 दिवसांपासून अशोक धोडी बेपत्ता होते. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची कार गुजरातच्या भिलाडजवळ सापडली. क्रेनच्या सहाय्यानं कार बाहेर काढण्यात आली. यावेळी खाणीतून एक काळ्या रंगाचं जॅकेट आणि सफेद रंगाचा हेडफोनही मिळालाय. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी देशमुख कुटुंब रविवारी भगवानगडावर जाणार. महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार. त्यांना पुराव्यांची फाईलही दाखवणार. सापट मारल्यावर तुम्ही हत्या करणार का? धनंजय देशमुखांचा सवाल. आवादा कंपनीच्या समोरील वादात संतोष देशमुखांनी सापट मारली असं नामदेव शास्त्री म्हणाले होते. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये झालेला विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न सुरू. मुंडे दोषी आहेत हे आधी सिद्ध करावं लागेल. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. वाल्मी कराडने घेतलेल्या उपचाराचा अहवाल वरिष्ठांना पाठवला. 2 समितीचा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे सादर. लातूरच्या 2 डॉक्टरांच्या समितीनं केली होती चौकशी. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर. शहरातील सर्व शाखा प्रमुखांची घेणार बैठक. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. सदस्य नोंदणीसाठी भाजपकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ. 19 फेब्रुवारीपर्यंत 1.5 कोटी सदस्य संख्या गाठण्याचं पक्षाचं उद्दिष्ट. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक. सक्रिय नसलेल्या भाजपच्या जुन्या सदस्यांना ऍक्टिव्ह करा. भाजप सदस्य मोहीम आढावा बैठकीत कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे आदेश. अकोला जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडली. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत बैठक. तब्बल 359.56 कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी. बीड जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. मागच्या 2 वर्षाच्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन. धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोत समितीच्या अध्यक्षपदी. खासगी टँकरनं दिलं जाणारं पाणी धोकादायक. खासगी टँकरच्या पाण्यात आढळला कॉलिफॉर्म आणि ई कोलाय बॅक्टेरिया. दोन्ही बॅक्टेरिया मानवाच्या शरीरासाठी घातक. जळगावमध्ये आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. जीबीएसच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज. कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचा आणखी एक रुग्ण. वसगडे गावातील 13 वर्षीय मुलगा जीबीएसचा रुग्ण. सीपीआर रुग्णालयात एकूण 3 रुग्णांवर उपचार सुरू. रुग्णांची प्रकृती स्थिर. बुलढाणा केस गळती प्रकरणाचा धक्कादायक अहवाल एबीपी माझाच्या हाती. केस गळती झालेल्या गावातील नागरिकांच्या रक्तात आणि केसात हेवी मेटल असलेलं सेलेनियम नावाच्या जड धातूचं प्रमाण जास्त. आयसीएमआरच्या पथकानं शोध लावला. केंद्रीय वृद्धांची आयुष्यमान वय वंदना योजना कागदावरच. ठाण्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समावेश. मात्र प्रत्यक्षात योजना नसल्याचा रुग्णालयाचा दावा.
आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेशीम उद्योगावर भर. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया. तर शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी आणि बेरोजगारांनाही रोजगार मिळावा यासाठी पुढाकार घेणार सावकारे यांचं वक्तव्य. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. हिवाळी अधिवेशनात हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं. बीडच्या गेवराईत वाळू माफियांशी साटेलोटे करणारे 2 पोलीस कर्मचारी निलंबित. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची कारवाई. भिवंडीत 9 बांगलादेशी महिलांना अटक. महिला वास्तव्यास असलेल्या चाळीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल. या महिला अधिकृत कागदपत्रांशिवाय भारताच्या सीमेत घुसखोरी करून भिवंडीत वास्तव्य करत होत्या. एकोणतीस वर्षांपासून फरार असलेल्या दाऊद इब्राहिमच्या टोळीतील एका सदस्याला कर्नाटकातून अटक. मुंबई पोलिसांची कारवाई. अकोल्यात नागपूर पुणे दुरांतो एक्सप्रेसमध्ये गोंधळ. मनोरुग्ण महिला नग्न अवस्थेत एक्सप्रेसमध्ये फिरत असल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. अकोल्यातल्या अकोट शेगाव मार्गावर 4 चाकी वाहनाचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. अपघातात 2 जण जखमी. साताऱ्यात अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या मुलाच्या हत्येचा कट रचणाऱ्या आईला अटक. प्रियकरासह मुलाला दारू पाजून दगडाने ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न. आईसह पुण्यातील 4घांना अटक. यवतमाळच्या दिग्रसमध्ये मुख्याध्यापकाकडून चिमुकलीचा लैंगिक छळ. आरोपी मुख्याध्यापकाला अटक. मीरा भाईंदरच्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी ईडीची छापेमारी. दिल्लीतील ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई. या कारवाईचं नेमकं कारण अजूनही अस्पष्टच. नाशिकच्या सिडको परिसरात सामूहिक नमाज पठणावरून वाद. बाहेरील नागरिक नमाज पठणासाठी येत असल्यानं स्थानिक त्रस्त. स्थानिकांकडून तोरणा नगरमध्ये आंदोलन. अकोल्यात एटीएमच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या 3घांना अटक. आरोपींकडून 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. भाईंदरमध्ये गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर नवघर पोलिसांची धडक कारवाई. 6,90,00,000 रुपयांचा 46 किलो गांजा जप्त. 6 जण पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील विमाननगर आणि मार्केट यार्ड परिसरात ड्रग्ज बाळगणाऱ्या 3घांना अटक. आरोपींकडून तब्बल 25 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त. नाशिक शहरात बिबट्यांचा धुमाकूळ. बोराडे वस्ती, पाथर्डी वडणे रोड, पिंपळगाव परिसरात सीसीटीव्हीत दिसले 3 बिबटे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पिंपरी चिंचवडच्या ताथवडे पुनावळे रस्त्यावर पिकअपने वाहनांना उडवलं. पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची स्थानिकांची तक्रार. चालक वाकड पोलिसांच्या ताब्यात. अंबरनाथमध्ये शिक्षकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. शिक्षक महिलेकडे शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली. अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचा नवा शोध. जगातील अत्यंत दुर्मिळ आणि नामशेष झालेल्या चन्ना अॅम्फिबियस जातीचा लागला शोध. शेल स्नेकहेड नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जातीची शेवटची नोंद 80 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. सांगलीच्या मिरजमधील अंबाबाई तालीम संस्थेच्या नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन. मंत्री चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजू खांडेकर यांची उपस्थिती. अश्वप्रेमी नवरदेवानं आपल्या लग्नात तब्बल 30 ते 35 घोड्यांसह भव्य वरात काढली. जळगावच्या धानोरा गावातील घटना. तालबद्ध घोड्यांचं नृत्य, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि जल्लोषपूर्ण वातावरणानं संपूर्ण गाव दुमदुमलं. सोलापूर विद्यापीठात तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन. परिषदेत सुमारे 80 संशोधकांनी तृतीयपंथीयांच्या समस्यांविषयी शोधनिबंध सादर केले. तेल कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल. आजपासून 19 किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 7 रुपयांनी कमी. दिल्लीत आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत 1797 रुपये. सोशल मीडियावर अधिक वेळ घालवणं मानसिक आरोग्यासाठी हानिकारक. आर्थिक सर्वेक्षण 2025 मध्ये तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त.
अमेरिकेतील नव्या सरकारच्या धोरणामुळे 23 लाख भारतीयांना देशात परत यावं लागणार. अकोल्यातील राष्ट्रीय परिसंवादात प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भीती व्यक्त. सोनिया गांधींनी आदिवासींची माफी मागावी. त्या पुअर लेडी नाही तर पॉवरफुल लेडी आहेत. सोनिया गांधींच्या वक्तव्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. आई राष्ट्रपतींचा पूर्ण सन्मान करते, तिचं वाक्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. प्रियंका गांधी यांचं सोनिया गांधींच्या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण. जपानमधील टोकियो शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार. संपूर्ण देशभरात पुतळ्याची रथयात्रा सुरू. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांचा एकत्र स्पेस वॉक. पहिल्यांदाच दोन्ही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर. अमेरिकेत 25 वर्षातील सर्वात मोठा विमान अपघात. लष्कराच्या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 67 जणांपैकी 41 जणांचे मृतदेह बाहेर काढले. सचिन तेंडुलकरला बीसीसीआयकडून सन्मानित केलं जाणार. मंडळातर्फे मास्टर ब्लास्टरला CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार. सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला T20 विश्वचषकात भारत अंतिम फेरीत. उपांत्य फेरीत भारताची इंग्लंडवर बाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.